सामना पाहायला मिळेल। दोन्ही विजेता संघ खेळ करतील। पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतील। आपल्याला गोलंदाजाच्या ट्रॅकवर निवृत्ती पाहायला मिळतील। निवृत्ती पाहायला मिळतोय आपल्याला। दिगोडे गावाचा हा सितारा पाहायला मिळतोय, ज्याच्या तालमीतून आज खऱ्या अर्थानं विश्वजित असतील, अभिजित असतील, काही खेळाडू आज घडताना पाहायला मिळाले। तेच निवृत्ती दिगोडे गावाचा सुपुत्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय। तर एकीकडे आपण पाहतोय सलामीवीरांच्या आघाडीची जोडबोली पाहायला मिळतील, ज्याला मागील मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावण्यात आला होता। तेच प्रमोद आणि त्यांच्या समवेत असतील किशोर। अगदी उरण तालुक्यातील दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये खेळ करतील। एकीकडे किशोर घरात फुंडे आणि दुसरीकडे प्रमोद पाटील। दांडा पाहायला मिळतील। यावलचा पहिलाच बॉल शॉट ऑफ पुल 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 सक्सेसफुल आलाय पहिल्याच बॉलवर। स्वॅगचे स्वागत। पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय अगदी चौकारानं सुरुवात केली आहे आणि आजचा खूप महत्त्वाचा दिवस आपण पाहिलं तर यावलचा देखील चेंडू गॅप सिलेक्शन आहे। अगदी डान्सिंग डाऊन पाहायला मिळेल। बॅक फुटवर आलाय, चेंडूला कलात्मक स्ट्रोकनं चेंडू चाललाय। क्रिकेट मधील पुस्तकी फटका पाहायला मिळतोय। अगदी दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून आलेला किशोरच्या बॅटीतून हा दुसरा चौकार। सुंदर संगीत असं म्हटलं जाते की छंद नाही रामाचा तो देह कसला कामाचा। आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस। अगदी पावनभूमी जन्मभूमी श्री राम जन्मभूमीचा आज वर्षपूर्ती 16 पाहायला मिळतो, जीर्णोद्धार 16। याच दिवशी खऱ्या अर्थानं प्रभू श्री राम लल्लांची मूर्ती खऱ्या अर्थानं बाल स्वरूपात अयोध्येमध्ये विराजमान होताना पाहायला मिळाले आहे की ज्यानं 14 वर्षाचा वनवास भोगला आणि अगदी राजा असूनही स्वतःला कधी स्वाभिमान ज्यानं सोडला नाही, असा एक निष्ठ एकवचनी श्रीराम आणि श्रीरामांचे सुंदर संगीत पाहायला मिळाले आहे। एक धावसंख्या येताना पाहायला मिळाले। पहिले दोन फटके अगदी किशोरनं आपली खऱ्यातनं कला दाखवण्यात आली होती। कलात्मक स्ट्रोक क्रिकेटमधील पाहायला मिळतो, ज्याला कॉपी बुक स्टाईलचा फटका म्हटलं जातंय। क्वालिटी ऑफ द क्रिकेट अँड क्वालिटी ऑफ द शॉट मिस्टर उरण टेनिस क्रिकेट किशोर घरत। ऑन स्ट्राईक एंडला प्रमोद पाटील पाहायला मिळतील। उरण तालुक्यातील छोट्याशा गावातील हा खेळाडू केगव दांडा। यावर देखील चांगला फटका, चेंडूला पाहिलंय, थांबलाय, तदनंतर पाठवलाय आणि आपल्या इनिंगला देखील सुरुवात केली आहे। 120 सामन्यांची सुरुवात ज्यानं 20 वेळा केली होती वीरेंद्र सहवागनं चौकारनं, तशाच पद्धतीनं पहिल्याच बॉलवर ठोकलाय प्रमोदनं हा चौकार। जय श्रीराम बोलेगा। चांगलाच फटका पाहायला मिळालाय। यावल देखील गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय। बंदुकीच्या वेगाने चेंडू चाललाय, जयेंद्र कडूला देखील बीट केलाय आणि चेंडू चाललाय तारारम पम 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 4 रन। फ्रॉम इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। अगदी लोवर फुल टॉस बॉल, एक धाव। अगदी सेम कृत्यकरण पाहायला मिळाले। ऍक्शन रिप्ले जणू काय झाले का क्रिकेटच्या मैदानामध्ये आतमध्ये नितेश सर, कारण की किशोर घरतने पहिले 2 चौकार ठोकले, 1 धाव आली आहे। त्यानंतर प्रमोदने देखील 2 चौकार ठोकले आहे, 1 धाव आली आहे। ओव्हर नंबर 1 ला पूर्णविराम दिला गेला आहे। निवृत्तीच्या षटकामागे धावसंख्येचे लयलूट केले आहे। सलामीवीरांनी टोटल 18 धावा आल्या। 18 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात। तब्बल 18 धावा लुटल्या गेल्या, षटकामध्ये तफावत केली गेली। आता हा सामना आहे ना, हा फक्त 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि 4 षटकांचा सामना म्हणजे फक्त एक षटक पॉवर प्लेचा आणि म्हणूनच की काय जे काय हवंय
ती धावांची लूट केली. ती पहिल्याच षटकामध्ये तब्बल 4 चौकार लगावल्याने अप्रतिम व्रिस्टचा वापर करत असताना ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे असं म्हणावं लागेल की जी सुरत आपल्याला लुटायची आहे ना ती आता लुटणं गरजेचं आहे. अन्यथा जर ती सुरत आपण आता लुटली नाही ना तर गनीम आपल्यावर हल्ले करतील. म्हणजे जे काय करायचं आहे ते पहिल्यापासूनच करूया. त्यासाठी श्रीरामाने जसे आपल्या खरं तर धनुष्य बाणातून जसे तीर मारले होते ना तशा पद्धतीनं पहिल्याच बॉलापासून तीर ठोकण्यात आले. 2 चौकार 1 सिंगल. 4 चौकार आणि 2 सिंगल्स आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत 18 धावा अंकित झाल्या. असं म्हटलं जाताना की कठीण आहे ते पहिला करावं म्हणजे उरतं ते सोपं उरतं. एक्झामिनेशनमध्ये त्याच्या विरुद्ध असतं. एक्झाममध्ये परीक्षेमध्ये आपण जे सोपं आहे ते पहिला सोडवतो आणि म्हणजेच काय सोपं आहे जिथे आपल्याला मार्क्स जास्त मिळण्याची शक्यता असते. परंतु क्रिकेटमध्ये त्याच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळते पवित्रा. कारण इथे पहिलं कठीण आहे ते पहिलं सोडवलं गेलं की उरतं ते सोपं उरतं. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर फक्त 2 सीमारक्षक असतात आणि तिथे 4-4-4-4 असे 4 चौकार आले आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अतिशय धडाकेबाज सुरुवात झाली आणि सुरुवात आपण कशी करतोय इथे मात्र पुढच्या खेळाची घटना मालिका ही ठरत असते. नक्कीच ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट गोड. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संदीप पाहायला मिळतील. डाव्या हाताची कमान आहे. चांगलाच फटका पाहायला मिळाला आहे. अगदी मनगटातील ताकद पाहायला मिळाली आहे. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. फ्रॉम इज टेम्पररी बट प्रमोद पाटील क्लास परमनंट पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळाले आहे. फटक्यामध्ये क्रिकेटचं आधुनिक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. इट्स अ ब्युटी ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. आणि लेदर क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे फटके प्रेक्षकांना पाहायला फार आवडतात. यावेळी देखील चांगला स्ट्रोक आहे. चेंडू आलाय स्लॉट मध्ये त्याला धाडलाय ब्लॅक स्क्रीनच्या समोर. 1 बाउन्स ओव्हर द रो आलाय. 4-4-4-4-4 धावसंख्येचा मिळालाय चौकार. चारचाच पाडा घेऊन आलेत मित्र म्हणेल नितेश सर. कारण की आल्यापासून चौकारानं सुरुवात केली दोन्ही फलंदाजांनी. दाबडतोड फलंदाजी. यावेळी देखील चेंडू बॅटला ब्रश झालाय. सुई मधून धागा ओवावा तशा पद्धतीनं रिकाम्या जागा भरा या उद्देशानं आलेला हा चौकार. बॅट्समन इज कव्हर व्हर्जन ऑफ राहुल द्रविड अँड विराट कोहली. षटकारांमध्ये डील करत नाहीये तर चौकारांमध्ये डील करणारे नवी मुंबई आणि पनवेल पंचक्रोशी मधले रायगडचे वंडर बॉय आकाश तारेकर आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी त्याच्याच शैलीतली ही खेळी आपल्याला पाहायला मिळते. युवा यंग असताना मात्र किती धाडस केलं असेल परंतु तोच क्लास तीच अदा तीच नजाकत आणि काय शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालंय. डोंट गो टुवर्ड्स द बॉल लेट द बॉल कम टुवर्ड्स यू असे फटके सजवत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम प्रमोद पाटील अ मॅन इन फॉर्म. अगदी इन्फॉर्म फलंदाज पाहायला मिळतोय. दांड्या गावातील हा खेळाडू आहे. दांडा टेनिस क्रिकेटचं नाव ज्यानं उंचावलं आहे आणि प्रत्येक फटक्यामागं सांगतोय का मी उरण ओपन खेळतोय, का मी युपीएलच्या स्पर्धेमध्ये आज माझं स्थान निश्चित आहे, का आज मी तालुका हाफ खेळतोय. याचं चांगलं आणि ज्वलंत उदाहरण उरण तालुक्याचा हा सुपुत्र दांडा गावाचा हा पुत्र प्रमोद पाटील आपल्या बॅटरीतून दाखवतोय. अगदी चेंडूची चॉईस करायची आहे लगेचच आणि खेळायला सुरुवात करा. चेंडू गाळ झालेत पा फटके असे ठोकलेत. नक्की चेंडू मिळाला तर तुमच्यापर्यंत जुना चेंडू पोहोचवला जाईल. तत्पूर्वी तुम्ही 2 चेंडू चॉईस करा किशोर आणि प्रमोद आणि लगेचच खेळायला सुरुवात करा. जास्त विलंब घेऊ नका. पहा आपण चांगली सुरुवात केली गेली आहे. तत्पूर्वी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय यश विष्णू कडू की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं. यश दादांना मी विनंती करतोय की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हा. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. चांगल्या पद्धतीची सुरुवात पाहायला मिळाली आहे. क्लास अन क्लास. 1 नव्हे 2 नव्हे सलग्न 3 षटका चौकार ठोकलेत फलंदाज प्रमोद पाटीलनं. पाहूया चौथा चेंडू. गोलंदाज संदीप पूर्णपणे बिंबेरी उडवली आहे गोलंदाजाची. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न
घी सीधे उंगली से निकलते है ना नितेश जी, तो उंगली टेढ़ी क्यों करना चाहिए? सरळ बाटनं धावा येतात तरी तुम्ही वेडे वाकडे पटके कळता, हे थोडं कुठंतरी चुकीचं क्रिकेट पाहायला मिळते प्रमोद यांचं. कारण की हा बॉल अगदी बाटला ब्रश देखील होताना पाहायला मिळाला नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एकेरी धावसंख्या आपल्याला 2 धावसंख्या येताना पाहायला मिळाल्यात, 32 धावसंख्या आल्यात. यावरचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तत्पूर्वी 1 धावसंख्या पाहायला मिळते. एकेरी धावेने संघ आगेकूच करतोय आणि एकेरी धावेने टोटल आल्यात 33. हार्दिक पांड्याचा जर्सी नंबर उमटवण्याचं काम केलं गेलं आहे दुसऱ्या षटकामध्येच. अगदी 4 षटकांचा सामना आहे. 24 चेंडू आपल्या वाट्याला आहेत आणि त्यामध्ये जबरदस्त फलंदाजी, टेम्परामेंट क्रिकेट. अगदी किशोर गरज जाणतायत की आपल्या समोरील जे समवेत फलंदाज आहेत ते थोडे जास्त सेट आहेत, तर जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे कशी राहील आणि आपला संघ कसा पुढे जाईल या उद्देशानं खेळ करतायत. ओव्हर नंबर 2ला आपण पूर्णविराम देऊया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आल्यात. नेहा इंटरप्राइजेस वरचे ओले उरण टीमच्या धावसंख्या आल्यात अद्याप 34 धावा धावफलकावर येतात. अमित दादा गणेश तांडेल आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. अमित तांडेल साहेबांना मी विनंती करतोय आपण मंचकावर जाऊया. 2 षटकांचा खेळ झालाय. 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. तसा तोडताच ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका. असा गेलो आणि असा आलो. जाऊया संगीताकडे. पालुकी माझ्या सिद्धी विनायकाची, मानाची मानाची पालुकी माझ्या सिद्धी विनायकाची. देव माझा पैसला देवलाला त्याची शोभून दे. थँक्यू डीजे, थँक्यू. काल आम्ही उरण प्रीमियर लीगच्या व्यासपीठावर होतो आणि अक्षरशः ज्याच्या डोळ्यातून खऱ्या अर्थानं त्याचे डोळे पाणवताना मी स्वतः पाहिले होते. अगदी ज्यानं क्रिकेटसाठी पूर्ण आयुष्य समर्पित केलं आहे आणि यंदाच्या वर्षाची शेवटची उरण प्रीमियर लीग खेळणारा आज खेळाडू खऱ्या अर्थानं गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. मंदारजी लवेकर, ज्यानं कैक फलंदाजाची घराघरा गिरकी घेणारा हा खेळाडू अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. आपल्या आयुष्यातील शेवटची उरण प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळतो हा खेळाडू. आणि अगदी त्या खेळाडूंचं देखील कालच्या व्यासपीठावर जेव्हा त्यांना बोलवण्यात आलं होतं खरोखरच थोडी त्यांची सॅड मुवमेंट आम्ही स्वतः पाहिली होती. इमोशनल मुवमेंट होती त्यांची. क्रिकेटसाठी कैक वर्ष त्यांना आपलं आयुष्य वेचलंय आणि क्रिकेटमध्ये आम्हाला काय मिळालंय तर मंदार लवेकर सारखे एक होणार खेळाडू. आज आमची देखील त्यांच्याशी चांगलीच ओळख आहे या माध्यमातून. एकच धावसंख्या पाहायला मिळते आहे. अगदी चांगली पसंती त्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजासाठी दिली गेली. आणि कुठेही आज आम्ही असलो की एक निर्मल व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, गोड स्वभावाचे मंदारजी लवेकर आपल्या आयुष्यातील शेवटची उरण प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळालेला खेळाडू. लिजट ऑफ उरण टेनिस क्रिकेटचा खेळाडू आहेत. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ पेस आहे, फिंगर रोल केले आहेत, बोटांना चालना दिली आहे. चेंडू अक्षरशः रिच लँडिंग पाहायला मिळाली होती. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळतोय मंदार लवेकर. थोडी क्षेत्ररक्षकांची त्यांना 7 कमी पडताना पाहायला मिळते. तत्त्ववर 2 धावा आल्यात. 2 धावेने 38 धावा आल्यात. एक अगदी चौकारांना थांबवण्याचं काम मागील 2 गोलंदाजांवर जे हल्ले आणि कत्तल केली होती ना, ती कत्तल कुठेतरी आता मंदार लवेकरच्या गोलंदाजीवर थोडीशी थांबवताना पाहायला मिळाले. मंदार लवेकर आले तर दोन्ही फलंदाजांनी आपली स्ट्रॅटेजी थोडी चेंज केली आहे. गेम प्लॅनिंग थोडी थांबवली आहे. आक्रमण केले आहे. इथून क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजनला आणि पहा 12वा प्रतिनिधी देखील किती जोशामध्ये आहेत. येस, इथून रिव्ह्यू पाहायला मिळते. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. 3rd अंपायर पाहायला मिळतील. 3ऱ्या पंचांची मागणी, 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये क्वालिफाय पंच आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत कडू सर आमच्या समेत असतील. चला छोट्या मुलांनी साईडला व्हा. इथून टीव्ही अंपायर पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये आलेली आधुनिकता आपल्याला पाहायला मिळाली आहे. नितेश सर आज एकीकडे आपण पाहिलं तर ऑन फील्ड अंपायर 3रे पंच कैकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळतात. ते कुठेतरी थांबलं गेलं आहे यूट्यूब टेलिकास्टच्या माध्यमातून. आज टेलिव्हिजन सारखी स्पर्धा पाहायला मिळतात. UPLचा देखील विचार करायला गेला तर स्टंप यष्टांना देखील खऱ्या अर्थानं कॅमेरे ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये बॅटचा आवाज, खेळाडूचा आवाज पूर्णपणे क्लिअरपणे आज कंट्रोलिंगमध्ये कॅचअप केला जातोय. हे क्रिकेटची आधुनिकता आहे. आणि या आधुनिकतेविषयी काय म्हणू शकाल? आज आलेलं ग्लॅमर, आज पंचांवर बोट न दाखवणार काही डिसिजन क्रिटिकल कंडिशन असल्या की आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं जाते. पाहूया डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. प्रतीक्षा केली जाईल खेळाडूंच्या माध्यमातून, प्रतीक्षा केली जाईल क्रीडा रसिकांच्या माध्यमातून, तत्वर आयोजकांच्या माध्यमातून. जे घर बसल्या ही स्पर्धा पाहतात गारवली देवी बीट्स आयोजित सोनारी
गावाचे अभिमानाचे स्वाभिमानाचे अजय स्मृती चषक घर बसल्या पाहणाऱ्या क्रीडा रसिकांचं संयोजकांच्या माध्यमातून समालोचनाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केलं जाईल. थोडंसं डिसिजन पेंडिंग, अगदी पाहूया. क्रिटिकल डिसिजन आहे. मंदारजी लवेकर पारदर्शकता टिकून ठेवण्याचं काम केलं जात आहे. पंचांच्या माध्यमातून देखील आज पंचांवर कुठल्या पद्धतीचा गालबोट येतं कामा नये, त्याकरिता आधुनिकता पाहायला मिळाली आहे. अद्यापपर्यंत डिसिजन ऑन फील्डला पेंडिंग आहे. तत्पूर्वी थोडीशी चर्चा मंदार लवेकर यांची करण्यात आली होती. मंदार लवेकरजी यांना आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये कैक मेडन षटक हाताळले आहेत, कैक विकेट हॅट्रिक घेतल्या आहेत. नक्की त्यांच्याशी मी शॉर्ट ऑफ चर्चासत्र नक्कीच केलं जाईल. इथून पंचांचा इशारा आहे, नॉट आऊट. फलंदाज नॉट आऊट आहेत. जाऊया बॅक टू द क्रिकेट. मंदारजी 40 धावा आल्यात. तिसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ होतंय. ओव्हर नंबर 3 स्विच हिटचा प्रयत्न पहा. किशोरला सांगलंय भल्या भल्यांना तुम्ही ठोकलास, पण सदासजी मी तुला इथून धावा काढू देणार नाही. ही मंदार लवेकर आपली ताकद दाखवतोय. अनुभवाची कुपी मंदार लवेकर किशोर घरत समवेत आजमावतोय. लास्ट बॉल थर्ड ओव्हर. शेवटचा चेंडू शेवटचा अस्त्र. ओव्हर नंबर 3. चेंज ऑफ पेस. क्या बात है. किशोर घरतला थांबवलाय, प्रमोद पाटीलला थांबवलाय, ज्यानं चौकार 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 ठोकलाय. षटक आवडला असेल जोरदार टाळा झाला पाहिजे. लेजंड क्रिकेटर, लेजंड खेळाडू आपण पाहतोय. उरण टेनिस क्रिकेट मिस्टर मंदारजी लवेकर. आता तो अगदी नक्कीच फ्रॉम इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तुमची ओळख आज त्यानं निर्माण केली या गोलंदाजीच्या माध्यमातून. अगदी पाणी केव्हाही लागलं ना तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. तुम्ही फक्त इशारे द्यायचे संयोजकांना. संयोजक आपल्यापर्यंत लाईफ इज इम्पॉर्टंट मोर दॅन क्रिकेट. जयेंद्र कडू पाहायला मिळतील, मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जयेंद्र कडू यावेळचा फटका आपण पाहतोय. अगदी शॉर्ट ऑफ चेंडू होता. यानंतरचा होणारा सामना आपल्या भेटी असेल मेरिटेक पनवेल व्ही पक्ष प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. खूप मोठं नाव पाहायला मिळेल. प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड म्हटलं ना तर मग आज काही खेळाडू पाहायला मिळतील. मग ललित जे असतील, राजा असतील, पप्पा पाहायला मिळतील. यावेळचा चेंडू हातातून झेल निसटला आहे. पुनर्जीवन मिळालं गेलं आहे. इथून फलंदाज किशोरला सोपा झेल हातातून निसटताना पाहायला मिळतोय. कैलासवासी लता यशवंत कडू स्टँड जवळ चेंडू जाताना पाहायला मिळतोय. अगदी मागील मॅच मध्ये ज्यांना प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावला होता ते जयेंद्र कडू आणि ऑन स्ट्राईक एंडला मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड पटकाव प्रमोद पाटील. झेलची शक्यता आहे आणि झेल टिपलाय. आणि जयेंद्र कडून ज्या खेळाडूनं मैदानामध्ये हाहाकार माजवला होता, फक्त चौकार चौकार आणि चौकार, एलिमिनेशन पडलंय. खराब चेंडू फलीचा सुरेख जमलाय मेल. क्षेत्ररक्षकानं घेतलाय झेल आणि जयेंद्र कडून थांबवलाय प्रमोद पाटीलचा खेळ. हे संगीत ऐकलं की बिग बॉस विनरची आठवण होताना पाहायला मिळते. सूरज चव्हाण गुलीगात धोका आणि अगदी एक वेगळी ओळख ज्यानं निर्माण केली आहे. पहा अगदी खेड्या गावातील हा आज व्यक्ती आज बिग बॉसचा आयडल ठरलाय. हे खऱ्या अर्थानं जीवन आहे. आज नितेश सर असं म्हणावं लागेल कधीच कोणाला कमी समजू नका. आज तुमचं राज्य असेल उद्या रंकवाल आणि ज्याचं राज्य नसेल तो देखील राजा होताना पाहायला मिळाला आहे. संघर्ष करण्याची तयारी असेल आणि प्रयत्न जर का प्रामाणिक असतील तर आकाशातील तारका सुद्धा तुम्हाला त्यांची जागा सोडतील. असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. सूरज चव्हाण अर्थातच प्रयत्न मात्र तितकेच प्रामाणिक असायला हवेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजीतील प्रफुल्ल ठाकूर. अगदी पहिला गडी बाद झालाय. 42 या धावसंख्येवर पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे.
21व्या चेंडूवर सफलता संपादित केली आहे. जयेंद्रकडून चांगलाच बॉल पाहायला मिळाला आहे. बॅट ऑन बॉलचा कावटा घडला नाही. इथून यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. पहा क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चुकलात तर संपलात तर मात्र मुकलात. इथून बाईटच्या रूपाने एक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. चांगले स्कोर अपडेटिंग केलं जाते. गुणलेखक आमच्या समवेत आहेत दीपेश कडू, तदनंतर अनिस तांडेल, मिनिश कडू आणि लाईव्ह टेलिकास्ट अपडेट केली जाते UTC WTC अभ्यासवी वर्ल्ड टेनिस क्रिकेट चे संपूर्ण शिलेदार राहुल उलवेकर, कॅमेरामॅन राज पूर्वेश, डीजे जेडी. शॉर्ट ऑफ बॉल पाहायला मिळाला आहे. शॉर्ट ऑफ पूल चेंडू चाललाय आसमानी, सुलतानी, तुफानी, बर्फानी षटकार. शेवटचा बॉल असेल. नक्कीच शेवटचा चेंडू झाला ना की पंडितजी या गावाविषयी आपण चर्चा केली जाईल. पुन्हा एकदा पंडितजी विषयी चर्चा केली जाईल. पंडितजी बोलण्याचं कारण एकच आहे की या गावातील एक खूप मोठे महान खऱ्या अर्थानं पुजारी आहेत आणि ते पुजारी एक हिंदीतील समालोचक आहेत. अगदी त्यांची उपस्थिती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा पोशाख पाहिल्यानंतर पंडित खऱ्या अर्थानं नितेश जे आपण देखील अचंबित व्हाल. त्यांचा पोशाख देखील चांगल्या पद्धतीचा असतोय कारण की 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न यस्नो आहाना तू तुम्ही फलंदाज मात्र धावबाद होतील. 2 धावा मिळाल्या. एक अगदी पंडितजी चे प्रीमियर लीग कव्हरेज करतायत. पंडितजी विषयी सांगायचं झालं तर याच गावातील ते भटजी आहेत. अगदी त्यांच्या माध्यमातून शुभ कार्य केले जात आहेत. कोणतेही शुभ कार्याला त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मंत्रोपचारातून कोणतेही कार्य घडतोय आणि आज ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अनुपस्थित आहेत. एक वेगळी स्पर्धा कव्हरेज करतायत आणि एक बेहतरीन हिंदीतील समालोचक आहेत नितेश सर. आज त्यांच्या अनुपस्थिती आहे पण त्यांना आपण मिस करूया आणि जाऊया टॉसकडे जिथे सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मेरिटिक पनवेल विपक्ष प्रेम स्पोर्ट्स मुलेकन दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो टॉससाठी या. तत्पर पुन्हा एकदा सन्मानाकडे वळू या. व्यासपीठावर उपस्थित अमित गणेश तांडेल यांचा सन्मान केला जाईल. अमित दादांचा सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण अमित दादांचा सन्मान करूया. पूर्वार्धाचा खेळ झालाय. पूर्वार्धाच्या कृतकारणाकडे वळूया. पहिल्या षटकामध्ये निवृत्त पाटीलनं 18 धावा खर्च केल्या. संदीपनं 16 दिल्या. मंदार लवेकर 6 धावा खर्च केल्या. जयेंद्रकडून 11 धावा खर्च केल्या तर किशोर घरत वैयक्तिक नाबाद राहिलेत 21 धाव. आणि टॉससाठी मी विनंती करू नेक्स्ट मॅच मेरिटिक पनवेल विपक्ष प्रेम स्पोर्ट्स मुलेगण. चला या जसा दुसऱ्या सत्राला चालू होईल तसा हिंदीमध्ये म्हणूया क्रिकेट के कहानी और नवी मुंबई के नितेश भोईर की जुबानी. ओव्हर टू नितेश सर. आणि नक्कीच आज मी माझं वैयक्तिक मत म्हणतोय क्रिकेटची सुरुवात यंदाच्या हंगामातील 24-25 क्रिकेटचं समालोचनाची सुरुवात पहिले 2 दिवस मी भेंडकल गावात सुरुवात केली. तदनंतर जे शनिवार रविवार सोनारी गावात, तदनंतर परत शनिवार रविवार सोनारी. मागील स्पर्धा झाली सोनारी नगरीत साई सुद्धी झाली. साई सुद्धी झाल्यानंतर तेजस कडूची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे का नितेश सर? ना खेळाडूंसाठी ना प्रेक्षकांसाठी मात्र व्हॉलेंटियर्ससाठी एक बॅट देण्यात आली होती. हे सोनारीकरांचं वैशिष्ट्य आहे. आजीपा प्रत्येकासाठी बायसायकल आहेत, बॅट आहे, टावर पण आहे. फक्त 50,000ची स्पर्धा आहे. मात्र प्लेअर ऑफ द मॅच मध्ये आपल्याला बाप्पांची ग्रामदेवताची प्रतिमा, शिवरायांची प्रतिमा, मोमेंटम ट्रॉफी आणि वॉच देखील दिला जाते. खेळाडूंसाठी टाइम अलर्ट राहण्यासाठी वॉच. म्हणजे किती प्राइज एका प्लेअर ऑफ द मॅचला दिली जाते. उद्याच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था संपूर्ण क्रीडा चाहत्यांना. मागील स्पर्धेमध्ये देखील क्रीडा चाहत्यांना जेवणाची स्पर्धा. आणि अनिश काका, दीपेश हे माझ्यासाठी पाठीची कण्यात आहे सोनारी गावातील. कारण की जेव्हा जेव्हा सोनारीमध्ये आलोय तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या समवेत गुणलेखकाची भूमिका अनिश तांडेल, दीपेश कडू, मिनिश कडू हे पाहायला मिळाले आहेत. आणि आज आमच्या भेंडकल नगरीमध्ये देखील चर्चा होते. उमंग तुझं चाललंय तरी काय?
ते म्हणतात की सोनार करावी तुम्हाला दत्तक घेतले का? मी म्हटलंय दत्तक किंवा जावई दोघांपैकी एक म्हणा शकाल. कुठलीही स्पर्धा होऊ दे, आज सोनारीमध्ये आहे. काल पण म्हटलं कुठं चला, आज भेंडकल नगरीमध्ये स्पर्धा आहे. मी म्हटलं नाही सोनारीला आहे. आधी म्हटलं अरे उमंग तुम्ही मांडलंस काय, नुसता सोनारीला धावतोस, करणार काय? सोनारकरांनी ज्या आमच्या आवाजाला पसंती दिली, प्रेम दिलंय, त्याकरिता आदेशबाई असतील, त्यानंतर प्रसन्नबाई असतील आणि संपूर्ण ग्रामस्थांचा मी हृदयाच्या अंतःकरणात ते आभार आहे. असंच आमच्यावर प्रेम राहू द्या आणि सातत्यानं आम्हाला तुम्ही इन्व्हाइट करा. आणि या संपूर्ण ग्रामस्थांचा मी आभार आहे. असंच प्रेम राहू द्या आणि जाऊया बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू नितीश सर. नक्कीच पावसाळी स्पर्धा प्रसन्नबाईंची. षटकाराच्या बाहेर पहा सीमारेषेच्या बाहेर जो आयवा कॅच पकडेल त्यांना प्रसन्नबाई यांच्याकडून षटकाराच्या बाहेर असेल 100 एका हाताने झेल पकडल्यास 200 आणि अंडर 19च्या खेळाडून जर झेल पकडला तर 300 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळेल. प्रशांतभाई यांच्याकडून जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रशांतभाईंसाठी. आणि ही स्पर्धा यूट्यूब टेलिकास्ट आहे पहा. तसेच SS ट्रॉफीचे सर्वा सायन्स सिद्धू मागील जी स्पर्धा झाली होती त्यांना देखील विनंती आहे सर व्यासपीठावर या. आणि आम्ही देखील हास्य मजाकमध्ये आज यूट्यूब टेलिकास्ट आहे, पण जे शब्द आम्ही मागील स्पर्धेमध्ये म्हटले तेच शब्द पुनश्च एकदा म्हणतोय. सोनारकरांनी आम्हाला दत्तक घेतले. ओव्हर टू नितेश सर. फार छान संवाद झाला. अर्थातच उमंग भुईर हे व्यक्त झाले. त्यांनी सांगितलं की माझ्या आवाजाला खरं तर सोनारी गावानं ग्रामस्थ मंडळाने आणि अनेक वेगवेगळ्या आयोजकांनी मात्र नेहमीच साथ दिली. आणि आज ॲज अ कलाकार म्हणून खरं तर समालोचक म्हणून ख्यातनाम असलेले या उरण विभागातील युवा समालोचक ज्यांच्याकडे फार छान वक्तृत्व आहे, मी म्हणेन धाडससुद्धा ते छान करतात आणि शिव व्याख्याते म्हणून एक त्यांची वेगळी ओळखसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मराठी भाषा आणि त्या मराठी भाषेला मी म्हणेन खरं तर समालोचनाच्या माध्यमातून चांगला मुलामा त्यांच्या माध्यमातून नेहमी दिला जातो आहे. त्यांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया आणि आज त्यांची आम्हाला साथ मिळती आहे. पुण्याच्या जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहताय इनिंगमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ झाला, 51 धावा काढल्या गेल्या आणि 52 धावांचं एक मोठं टार्गेट इथे सेट झालं. या 52 धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये वन ऑफ द फायनेस्ट खरं तर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग करू शकते. एका बाजूला जयेंद्र कडू स्ट्रायकर एंडवर ड्राईव्ह करतील बॉल, ऑन साईडला ही एक धाव मिळणार. सुरुवात झाली आहे आपल्याला पाहायला मिळते. बाळा आणि जयेंद्र कडू असे सलामीचे पहिले 2 फलंदाज. बाला या खेळाडूचा जर का उल्लेख करायचा झाला तर आपण मागच्या मॅचमध्ये त्याचा खेळ आपण पाहिला. मागच्या मॅचमध्ये 12 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा त्याच्या आपण बॅटमध्ये पाहिला आणि 4 चौकार जे लगावले होते. मी म्हणेन एक प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स जे आपण म्हणतो ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, लेदर क्रिकेटमध्ये आपण पाहतो. इथे काय घडलंय, पहिल्याच बॉलवर बीट केलंय, नी बेंड करून स्लॉग हिट करायचं तर बॉलला. LBW पंच डिक्लेअर करतील. पिचिंग इन लाईन इम्पॅक्ट लाईन मध्ये होता आणि बॉल वॉज अबाउट द हिट विकेट अशी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. LBW चा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला, जिथे आपण पाहतोय की इथे पहिली विकेट संपादित केली आहे. बाला मोठा फलंदाज बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. पहिला गडी बाद झालाय. मागच्या मॅचमध्ये ज्यानं अप्रतिम कॉन्ट्रीब्युशन दिले होतं ॲज अ बॅटिंग युनिट म्हणून, या वेळेला मात्र थोडे अपयशी ठरलेत. पहिल्याच बॉलवर बीट झाले, आउट स्विंगिंग इन स्विंगिंग बॉलिंगला मात्र उत्तर देता आलं नाहीये. गोलंदाज आपण पाहिले किशोर घरत, त्यांच्याकडे असलेली गती, अचूक टप्पा, लाईन लेंथ, टप्पा या सर्व काही गोष्टी अप्रतिम हाताळल्या गेल्या. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील टीमचे कॅप्टन सर सेनापती, एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ज्यांच्याकडे आपण गेली कित्येक वर्ष पाहत आलोय. आणि अजून एक शैलीदार, अजून एक बेधडक मात्र सुरुवात करून देणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. निर्दोष घरत.
लेजेंड खेळाडू, हा खेळ लेजेंड खेळाडूंचा, हा खेळ अनुभवी खेळाडूंचा. 40+ क्रिकेट. पहिलाच बॉल तटविलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर जज करतील का? उंजल मात्र मिटता आली नाहीये, टायमिंग थोडस चुकलं गेलं. कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाले नाही. 1 धाव अंकित होणार, 1ला 2 मध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावा अंकित होत असताना निर्दोष घरत आपल्याला पाहायला मिळतील. गेट्स ऑफ द मार्क विथ डबल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3. पहिलं षटक प्रगतीपथावर, बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. किशोर घरतची फलंदाजी, किशोर घरतची गोलंदाजी, त्याचं फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन देत असताना आपल्या संघासाठी या मॅचमध्ये 2 संघ एकमेकांसमोर खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमधनं विजेता संघ नेहा एंटरप्राइजेस वर्चुओले उरण, त्यानंतर मात्र आपण पाहिलं सुजल 11 उरण. 2 संघ मात्र खेळ करत असताना या मॅचमध्ये इथे मात्र अप्रतिम खेळ होताना. मागच्या मॅचमध्ये ज्यानं मेडन षटक हाताळलं, क्लेवर बॉलिंग, क्लीन बॉलिंग, डिसिप्लिन गोलंदाजी आणि प्रशंसनीय ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज म्हणून तुमच्याकडे जे जे काही असायला हवं ते सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅचमध्ये. इथे पंचांकडे अपील झाली आहे, परंतु इथे नक्कीच धावा मिळतील. एक धाव मिळणार, 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल, ते आपल्याला पाहायला मिळतीये. ती पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 4 या आकड्यावर 52चं टार्गेट इथे सेट झाले. 48 अजूनही काढायचे आहेत. खरं तर पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना निर्णायक गोलंदाजी पाहायला मिळतीये. ड्राईव्ह केला बॉल, पंच केलाय, स्वीट साऊंड जनरेट झाला. मिडल करत असताना बॉल सीमा रेषा अगदी लगत मात्र अडवला गेलाय. फिल्डिंग होईल तोवर मात्र 2 धावा अंकित होत असताना 6 आकडा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक झालं संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1 बाद 6. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण मगाशी अनाऊन्स केली. टीम कॅप्टन मेडिटेक पनवेल आणि टीम कॅप्टन ऑफ प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड. पनवेल टीमचे कॅप्टन आलेत, सो मुलेखंड टीम कॅप्टन आपण शेजारचा संघ आहे, आपल्याच विभागातील आपल्याच प्रभागातील संघ आहे. टीम कॅप्टन आपण लगेच या रिपोर्टिंग करून घ्या आणि करायचं आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस. कारण पहिल्या इनिंगचा खेळ कधीच संपलाय, दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू झाला, पहिलं षटकही संपलं आणि इक्वेशन प्रेक्षक विचारत असतील 18 चेंडू आणि 46 धावा असं आपण जरूर त्यांना सांगूया. द गेम इज ऑन. मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारा खेळ तुम्हाला करावा लागेल. बॅटिंगसाठी स्ट्रायकरिंग आपल्याला पाहायला मिळतील. टीमचे कॅप्टन नॉक तुम्हाला खेळ करावा लागेल. निर्दोष घरत ऑन स्ट्राइक, समोर आहे गोलंदाज प्रफुल्ल ठाकूर. स्विच प्रीमेडिएटेड स्ट्रोक, फर्स्ट अटेम्प्ट, वाव यू ब्युटी. पहा ऍक्शन रिप्ले. बॅटर इज अ कम्प्लीट पॅकेज प्लेयर. स्विचचा फटका, धाडसी फटका, fearless approach, never give up attitude. It was so elegant, so beautiful, and that was looking like a wow. आलाय आता जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडू 40 धावा. धावांचा पाठलाग खऱ्या अर्थानं सुरू झालाय. बसून फटका फिरून मारलाय, मागच्या बाजूला बॉल गेलाय. नशीब बहादूर खेळाडूंना साथ देत असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. अजून एक चौकार. आता 6ला 36 ची गरज आहे. यस डीजे. हे ट्रेंडिंग सॉन्ग आहे. खरं तर वेगवेगळ्या आपल्या कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारचं संगीत आपण नेहमी खरं तर ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण खरं तर सादर करतो. सो डीजे मास्टर सुद्धा तेच करतायत. या कार्यक्रमाला मात्र 4 चांद लावत असताना अर्थातच एंटरटेनिंग ज्यांनी बनवलंय, क्रिकेट आणि एंटरटेनमेंट आपण एन्जॉय करतोय. 16 चेंडू आणि 36 धावा असं इक्वेशन असताना या मॅचमध्ये अप्रतिम खेळ साकारत असताना 6-4
2 मध्ये 10 धावा अंकित झाल्या. कट केला बॉल मागच्या बाजूला शॉर्टरमॅन रिझन मध्ये फिल्डर आहेत. एक टप्पा बॉल ग्रिप करतील, एक धाव मिळणार. रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 17. या आकड्यावर 15 चेंडू आणि 35 धावा असं इक्वेशन आलंय. या मॅच मध्ये फलंदाजांना मात्र थांबवण्यासाठी प्रयत्न होते, परंतु 2 फलंदाज ज्यांच्याकडे प्रचंड ताकद आहे, पोटेन्शियल, कॅलिबर, गुणवत्ता, एक्सपिरियन्स, एव्हरीथिंग इज देअर. बोथ द बॅटर्स लुक्स व्हेरी कॉन्फिडंट ॲज वेल. फोकस्ड बॅटिंग करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. जयेंद्र कडू ऑन स्ट्राईक. प्रफुल्ल यावेळेला टॅप केला बॉल अंडर बॉक्स टाईप स्टाईलनं. एक धाव मिळणार. रणसंख्या 1 पुढे जाईल. 18 या आकड्यावर 14 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. ज्या मॅच मध्ये फलंदाजांना मात्र मी म्हणेन इथे आक्रमकतेनं सुरुवात करून द्यावी लागेल. उर्वरित इक्वेशन थोडंसं मात्र मी म्हणेन अजूनही पारडं जड आहे ते गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. एखादा षटकार चौकार आला तर मोमेंटम शिफ्ट होईल. एखादी विकेट जर का आली तर मॅचवर पकड मजबूत करतील बॉलिंग करणारी युनिट. स्विचचा फटका बॉल हवेमध्ये. देर इज अ चान्स आणि इथं हाफ चान्स कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर पाठपुरे धावतील की शॉर्ट थर्डमॅन गलीमधनं खेळाडू पुढे येतील. एक थोडासा मी म्हणेन कॉलिंगमध्ये अभाव आपल्याला पाहायला मिळाला. कम्युनिकेशन गॅप ज्याला आपण म्हणतो, जिथे मात्र धाव मिळते. एकूण धावसंख्या झाली ती 19. अजूनही 13 चेंडू आणि 33 धावांची गरज. मॅच थोडी फसली का बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. फलंदाज जे आपल्याला पाहायला मिळतात निर्दोष गरज, ज्यांच्या बॅटमधनं 1 चौकार 1 षटकार 2 सिंगल्स 1 डबल 2 डॉट अशी मोठी इनिंग खेळ करत असताना आतापर्यंत 14 या आकड्यावर खेळ करतायत. स्ट्रायकर एंडवर जयेंद्र कडू 4 या आकड्यावर खेळ करतायत. अराउंड द विकेटनं ड्राईव्ह केला बॉल ऑफ साईडला. फिल्डर आहेत, 1 टप्पा जज करतील. चेंडूची लाईन 1 धाव मिळणार. उर्वरित आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 32 धावा. मॅच अजूनही बॅलन्स आहे, मॅच समसमान आहे. दोन्ही संघांना समसमान संधी आहे आणि इथे मॅच मध्ये कोणता संघ पुन्हा एकदा मोमेंटम आपल्या टीमकडे खेचून आणेल. चला टीम कॅप्टन प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड, वेर आर यू? थँक्यू. दिबा पाटील साहेब, दिबा पाटील आपण असं म्हणूया. लोकनेते आदरणीय स्वर्गीय माजी खासदार दिबा पाटील साहेब, ज्यांनी खरं तर 12-32 असं इक्वेशन होतं मगाशी आम्ही सांगितलं. चला प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर लगेच या टॉससाठी. रिपोर्टिंग करा मुलेखंड टीम. हात वर करा जर का मैदानाच्या बाहेर तुम्ही असाल. फिंगर रेज करा. आलेत का? कारण ऑपोजिट टीम कॅप्टन टीम मेडिटेक पनवेल या टीमचे कर्णधार आमच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये आमच्या समवेत आहेत. त्यांचा संघही रेडी आहे. सो आम्ही वाट पाहतोय. प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड या टीमची स्क्वॉडची कॅप्टन जर का असाल, रिप्रेझेंटेटिव्ह तुमचे सभासद संघाचे जर का असतील तर लगेच या. 12 चेंडू 32 धावा. पहिलाच वर केलाय पलटवार. याच मातीत याच विकेटवर असलाय, त्याचा जबरदस्त सराव आहे. असा खेळाडू धडक बेधुंद सुरुवात करतोय. षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. नाव आहे जयेंद्र कडू, मॅन फ्रॉम सोनारी. आता इक्वेशन आहे 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. धुंद फुंद आणि बेधुंद सुरुवात करतोय. पुढ्यात टाकलेला बॉल ओव्हरपीच बॉल आणि इथे चुकीला माफी नाहीये. इन्व्हाइट केलं होतं फलंदाजाला. काय ताकद वापरली, टायमिंग प्रॉपर जुळलं गेलं. मिडल वाला बॉल श्रुती पटलावर आवाज प्रतिबिंबित झाला. षटकार आलाय. 11 चेंडू 26 धावा. रिदम सापडली आहे जयेंद्र कडू याला. दिनेश बंडा या गोलंदाजावर हल्ला. अजून एक वर यावेळेला फ्लॅट गेला बॉल. फिल्डर आहेत किशोर घरत. चूक करणार नाहीये. व्हेरी अनफॉर्च्युनेट. नेक्स्ट बॉलला बाद होतील ते जयेंद्र कडू. आता इक्वेशन आहे 10 चेंडू 26 धावा. येस डीजे.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत किशोर कडू. वन मो सोनारी टीमच्या, खरं तर या सोनारी गावाचं क्रिकेटचा इतिहास ज्यांनी जपलाय, 50+ कॅटेगरीचं खेळ आणि त्याचबरोबर 40+चं क्रिकेट ज्यांना जागृत ठेवलंय, ते नवीन फलंदाज किशोर कडू टुवर्ड्स द क्रीज आपल्याला पाहायला मिळतील. अ स्मॉल साईज डायनामाइट. किशोरला एक बेनिफिट असणार आहे बघा, मागची बाजू पूर्व आहे ना, ही समोरची बाजू पश्चिम. पश्चिम आणि पूर्व असे वारे वाहत असताना डावखुऱ्या त्याच्या फलंदाजांना पोषक असं वातावरण आहे. बॉल कनेक्ट झाला ना, टाइम जरी झाला ना, तरी अगदी सहज षटकार येईल असं भौगोलिकदृष्ट्या प्रिव्हिलेज असणारं हे ॲटमॉस्फिअर. बॉल सरस सोडून दिलाय, पंच डिक्लेअर करतील हा असणार आहे व्हाईट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये मुकेश म्हात्रे सर नवीन शेवाचे आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्या समवेत खोपट्याचे सुदेश म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतील. 2 पंच. पश्चिम पूर्व असे वारे असताना डावखऱ्या त्याच्या फलंदाजांना पोषक असं वातावरण असताना इथे फटके येतील का? ओ पहिला वार आणि येस इट इज. क्या बात आहे, अप्रतिम फटका आणि झेल टिपलाय वाटतं तिकडे. अंडर 19चे असतील तर 300 मिळतील. ओम पाटील, ओम लाजतोय काय, पैसे घ्यायला लाजायचं का? ये 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 कॅमेरामॅनला सांगतोय कॅमेरा नको फोकस करू, ये. लाजतोय बघा. इथं का पोरगी बघायला आला की काय, एवढं काय लाजायचं त्याच्यात. वा, झेल फार छान टिपला आणि आम्ही खरं तर दादांचं कौतुक करू ज्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज असणे. प्रशांतजी कडू यांनी मात्र हे कॅश प्राइज ठेवलं होतं. 300 रुपये मिळतील का अंडर 19ला? टी शर्ट तर त्यांनी घातले, म्हणजे क्रिकेटचे खेळाडू ते जरूर असतील. छान आणि सरावी त्यांचा चांगला असतो. अगदीच प्रेक्षकांचं ही करमणूक आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट सोबत आपली ही संपूर्ण संस्कृती जपण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल काय? विल टेक इट इज द कॉल बाय द बॉलर and the catch is taken. Magnificent running catch by दिनेश बंडा आणि फलंदाज नेक्स्ट बॉलला बाद झालाय किशोर खडू. बॅक टू डग आउट. उर्वरित इक्वेशन 8 चेंडू आणि 19. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये टर्न. मॅच कधी एका बाजूला झुकते बॅटिंग टीम कडे, कधी एका बाजूला झुकतीये ती बॉलिंग टीम कडे. कधी आपल्याला पाहायला मिळते नेहा एंटरप्राइजेस ओवले उरण हा संघ मात्र मॅच मध्ये पुनरागमन करतोय, ते कधी सुजल 11 उरल हा संघ कमबॅक करतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस फायनलचा कॉल आम्ही देतोय. टीम कॅप्टन प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड, लगेच आपण रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी या. क्विक, मेक इट फास्ट. काय घडतं या मॅच मध्ये? सामना अटीतटीचा, सामना चुरशीचा ठरलाय. 8 चेंडू आणि जबरदस्त 19 धावांची गरज. ही चढाओढ या कुरघोड्या करत असताना इट इज बेस्ट वर्सेस बेस्ट अँड द लेफ्ट हँड बॅटर रिप्लेस विथ लेफ्ट हँडेड. संदीप गेलेत मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 19 धावा. धावांना थांबवेल का दिनेश बंडा? अराउंड द विकेट, पुढे टाकलाय बॉल, बॉलला उचलला, फेकून दिलाय. वाव, कमिटमेंट पाहायला मिळाली ती किशोरची, परंतु त्याच्या हातांना स्पर्श करून बॉल गेलाय इन फ्रंट ऑफ पॅव्हलियन बॉक्स. अजून एक आलाय हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल. अनदर 6. आता 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. यस डीजे. गाणं वाजते पाटलांचा बैल गाडा आणि मैदानाच्या आतमध्ये राडा करतोय. नाव आहे संदीप, ज्याच्यावर मगाशी केले होते भरपूर सारे वार, तो करतोय पलटवार. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टिक. व्हाईट बॉल डिक्लेअर केलाय. 7 चेंडू आणि 12 धावांची अजूनही गरज. मॅच आता फसली आहे. रोलर कोस्टर सारखी मॅच मात्र टर्न झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडे. कौतुक करतोय आपण खरं तर फलंदाजांचं. षटकार चौकारांमध्ये डील करतात. मॅच मध्ये अजूनही बॉलिंग करणाऱ्या युनिटने एखादी विकेट घेतली तर मजा येईल.
केला इथे मात्र पुन्हा एकदा फुल केला बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलाय, कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक, 4 मिळतील. आता 6 चेंडू सिंगल डिजिट, 8 ची गरज आहे बॅटिंग करणारी टीमला. एकूण धावसंख्या झाली आहे ती 44. चला, टीम कॅप्टन प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड, आपण अजूनही आला नाही आहेत, तुमचं कॅप्टन किंवा प्रतिनिधी पाठवा प्लीज लगेच. आयोजन कमिटीच्या वतीनं हा शेवटचा कॉल आम्ही करतोय. नेक्स्ट मॅच इन बिटवीन मेडिटेक टीम पनवेल 11 40+ वर्सेस प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड. अप्रतिम खेळ पहा आपल्याला पाहायला मिळेल. मागचं षटक आपण पाहिलं दिनेश बंडाचं, तब्बल 25-24 धावा त्या षटकामध्ये आल्या. पहिला बॉल षटकार आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर चौकार. म्हणजे प्रत्येक एक चेंडू मात्र एक काहीतरी इन्फॉर्मेशन घेऊन येत होता. प्रत्येक चेंडूवर खरं तर कदाचित गोलंदाज कमबॅक करत होता, नेक्स्ट बॉलला फलंदाज पलटवार करत होता. अशा प्रकारचं ही मी म्हणेन संमिश्र षटक आपल्याला पाहायला मिळालं, परंतु महागडं गेलं. 24 धावा आल्या. नेक्स्ट बॉल 6 चेंडू आणि 8 धावाचं इक्वेशन असताना पप्पू आलेत मैदानाच्या आतमध्ये. अजून एक लेजेंड खेळाडू या मॅच मध्ये काय करावा लागेल, टिचून मारा करावा लागेल, यॉर्क चेंडू हाताळावे लागतील, वाईट यॉर्क चेंडू फेकावे लागेल, फिल्डिंगचा ॲथलेटिसिझम दाखवावं लागेल, विकेट किपरला त्याचं नेतृत्व कौशल्य आणि अचूक यष्टीरक्षण करावं लागेल. क्रिकेटची व्याख्या काय? खेळाडूंची आक्रमकता म्हणजे क्रिकेट, गोलंदाजांची अचूकता म्हणजे क्रिकेट. इथे फिरून मारला बॉल पहिल्याच बॉल बरोबर आणि येईल विजयाच्या समीप जाणारा हँडसम षटकार. आता 5 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज आहे. मॅच फसली आहे. आउट स्विंग केलाय, स्विंग अँड मिस अँड अ डॉट बॉल. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. पप्पू आहेत एक्सपिरियन्स कॅम्पेनियन. 4-2. एखादी विकेट जर का मॅच मध्ये आली ते मजा येईल. मॅचची इंटेन्सिटी, मॅचची ऊर्जा लेवल अप होईल. अजून एक डॉट बॉल. फिरकीचे जादूगर विकेट किपर चूक करेल, या चुकीला माफी नाहीये. तुमच्याकडे मार्जिनच नाहीये. फक्त 2 हव्या होत्या, तिथे तुम्ही 1 दिली बायची. आता 1 उरेल. येणारे चेंडू असतील ते 3 मध्ये धाव काढायची. ती 1 3 मध्ये 2 असत्या तर मजा आली असती. एखादा डॉट बॉलची अपेक्षा असती. अर्थातच रसिक प्रेक्षकांना जर का आपण विचारलं की मॅच कशी हवी आहे तर रसिक प्रेक्षक सांगतील, कातरवेली शरीरावर कुणीतरी मोरपीस फिरवावा आणि अंगभर त्याचे शहारे यावे, इतका चित्तथरारक सामना व्हायला पाहिजे. आणि हा सामना जर का तुम्हाला हाय व्होल्टेज बनवायचा आहे तर मात्र फिल्डिंगचं सेटअप आणि फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम, क्षेत्ररक्षकांना साथ तुम्हाला द्यावीच लागेल. क्षेत्ररक्षक साथ देत नाही आहेत आणि म्हणूनच मॅचपासून मी म्हणेन थोडासा दूर चाललाय सामना. बॅटिंग करणारा युनिट मात्र आता कमालीचा कमबॅक करतोय. सुजल 11 टीम उरण विंधणे हा संघ आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये विजयाच्या समीप जात असताना मॅच किती इम्पॉर्टंट आहे बघा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले, त्यांनी 30 पेक्षा जास्त सेकंद घेतले. त्यांनी सांगितलं की आता घाई करायची नाहीये, तू सेट झालायस, तुला चेंडू फार चांगला दिसतोय, फक्त कट करायचं, 1 धाव काढायची आहे. ड्राईव्ह केला बॉल, समय सूचक फटका. गेम मध्ये एक्सपिरियन्स शेअर करत असताना क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. क्रिकेट इज अ गेम ऑफ कोऑपरेटिंग इच अदर. क्रिकेट हा सांघिक खेळ आणि एकमेकांना सहाय्य करून खेळला जाणारा या खेळामध्ये दुसरा विजय संपादित करतोय. अभिनंदन टीम सुजल 11 विंधणे उरण या दुसऱ्या विजयासाठी. व्हेरी हार्ड लक टीम नेहा एंटरप्राइजेस, टीम वर्चे ओले
आणि पुढच्या मॅचेससाठी आम्ही देऊ त्यांना शुभेच्छा. आणि या मॅचमध्ये खरं तर या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतील, दीपेश कडू, की कोण आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. रिस्पेक्टेड मंदार लवईकर सरांना आम्ही इन्व्हाइट करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या आपण आमच्या व्यासपीठाकडे. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, 10 चेंडू आणि 22 धावा असे बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं तो निर्दोष घरत ठरला. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच उमंग, कॅन यू जॉईन विथ अस. आणि एक सन्मान करण्यासाठी आम्ही मंदार लवेकर सरांना इन्व्हाइट करतोय. टेनिस क्रिकेट